नमस्कार. मी ॲडव्होकेट असीम सरोदे. अजित लॉ बुक्समध्ये आत्ता मी आहे आणि इथे इम्पेरियल गॅझेटियर ऑफ इंडिया प्रोव्हिन्शियल सिरीज हैदराबाद स्टेटचं जे आहे त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. अजित लॉ बुक्स हे अत्यंत प्रतिष्ठित असं लॉ बुक्सचं प्रतिष्ठान आहे, दुकान आहे. अनेक वर्षांपासून अनेक वकिलांना अमोल रहातेकर यांच्या वडिलांनी पुस्तक सेवेच्या माध्यमातून ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कायदेविषयक माहिती प्रबोधन या मार्गाने ते व्यवसाय आपला करत असतात. आज माझ्यासोबत अमोल रहातेकर आहेत, जे या दुकानाचे मालक आहेत आणि त्यांनी हैदराबाद स्टेटचं जे गॅझेटियर आहे, ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चेत ते आलेलं होतं, ते त्यांनी अत्यंत सुबक पद्धतीने छापून घेतलेलं आहे आणि त्याची किंमतसुद्धा काही जास्त ठेवलेली नाही. त्यांनी सांगितलं की सगळ्यांना माहिती मिळाली पाहिजे, यासाठी या पुस्तकाची किंमत त्यांनी फक्त 500 रुपये अशी ठेवलेली आहे. आणि आज मला आनंद आहे की माझ्या हस्ते त्यांनी याचं प्रकाशन ठेवलेलं आहे. तर मी हे गॅझेटियर जे आहे ते आज आपल्या समक्ष इथे प्रकाशित करत आहे आणि माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने आरक्षणाच्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी हे गॅझेटियर जे आहे ते वाचलं पाहिजे. हे गॅझेटियर आहे, हे आज इथे प्रकाशित होत आहे. 2 रंगांमध्ये त्यांनी आकर्षक पद्धतीने काढलेलं आहे आणि अजित लॉ बुक्स इथे अप्पा बळवंत चौक पुणे येथे पुस्तक उपलब्ध ठेवण्यात आलेलं आहे. फोनवरून सुद्धा आपण अमोल रहातेकर यांच्याशी संपर्क साधू शकता. आता मी एवढं सांगण्याचं कारण एकच आहे की वाचन करून, अभ्यास करून आपण प्रकट झालो पाहिजे. विनाकारण काही असंबद्ध बोलून फायदा नाही. तर हैदराबाद गॅझेटियरमध्ये खरोखर काय आहे, म्हणजे राजकीय माहिती आहे, सामाजिक माहिती आहे, युद्धांची माहिती आहे, धार्मिक माहिती आहे, नद्यांची माहिती आहे, पर्वतांची माहिती आहे, नाल्यांची माहिती आहे, भूभाग कसे विभागले गेले लढाईच्या माध्यमातून त्याच्याबद्दलची माहिती आहे, जातीपातींची माहिती आहे, त्या काळात उपलब्ध असलेल्या सगळ्या माहितीच्या आधारे हे गॅझेटियर तयार करण्यात आलं होतं आणि याला मान्यतासुद्धा सरकारने दिलेली आहे. त्यामुळे या गॅझेटियरच्या आधारे आरक्षण कसं होणार हा मुद्दा महत्त्वाचा आता ठरतो. GRच्या आधारे आरक्षण देता येऊ शकते का, हा सुद्धा एक चर्चेचा कायदेशीर मुद्दा महत्त्वाचा आहे. पण या सगळ्यासाठी आपण बेसिक डॉक्युमेंट वाचणं हे खूप आवश्यक आहे. अमोलनी मला आत्ता सांगितलं की ते सातारा गॅझेटियर सुद्धा लवकरच प्रकाशित करणार, 2-3 दिवसात येईल. तर ही भूमिका त्यांची अत्यंत महत्त्वाची असं मला वाटते. आणि सातारा हे गॅझेटियर येण्यापूर्वी हैदराबाद गॅझेटियर आपण सगळ्यांनी बघावं, वाचावं, समजून घ्यावं. लवकरच त्याचं ते मराठीत सुद्धा भाषांतर करून ते आपल्या सगळ्यांसाठी प्रकाशित करणार आहेत. अमोल, अभिनंदन तुमचं आणि खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. सगळ्यांसाठी आहे अवेलेबल, कॉल करू शकता तुम्ही. थँक्यू व्हेरी मच.